मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं सुरू असलेलं उपोषण आंदोलन सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर अखेर काल स्थगित झालं आणि याच शिष्टमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री अतुल सावे हे सुद्धा सहभागी होते। ते स्वतः जालन्याला गेलेले होते। आपल्यासोबत अतुल सावे जे आहेत सर, काल शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलं आणि निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत कायद्याच्या बाजू ज्या आहेत त्या तुम्ही त्यांना समजावून सांगितल्या आणि त्यानंतर त्यांनी 2 महिन्यांचा वेळ दिलेला आहे। कशा पद्धतीची काल चर्चा झाली आणि कशा पद्धतीने त्यांनी उपोषण आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतलाय? काल जरांगे पाटील साहेबांनी आपलं उपोषण स्थगित केलं। सध्याच्या स्थितीला आम्ही तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने त्यांचे आभारी आहोत। काल जे आम्ही जस्टिस गायकवाड आणि जस्टिस सुक्रे यांच्या नेतृत्वामध्ये एक डेलिगेशन घेऊन आम्ही काल जरांगे पाटील साहेबांची भेट घेतली। त्यांना समजून सांगितलं की हे आरक्षण जर आपल्याला टिकवायचं असेल किंवा तर काही डाटा जमा करावा लागेल आणि तो डाटा जमा करण्याकरता काही वेळ लागणार आहे आणि तेवढा वेळ सरकारला आपण दिला पाहिजे असं त्यांनी ज्यावेळेस त्यांना समजून सांगितलं, त्यांच्याही लक्षात आलं की मागच्या वेळेस तत्कालीन मुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो आरक्षण दिलं होतं ते हायकोर्टात टिकलं होतं, पण सुप्रीम कोर्टात काही डाटाबेस त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांनी दिला नाही आणि त्यामुळे त्याला स्थगिती आली होती। तर अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये आणि जो काही आज आपण आरक्षण देऊ ते पुढच्या काळामध्ये कोर्टात टिकलं पाहिजे आणि त्याच्याकरता ते फुलप्रूफ करावं हा उद्दिष्ट असला पाहिजे। म्हणून काल जस्टिस गायकवाड साहेब आणि जस्टिस सुक्रेंनी जरांगे पाटलांशी चर्चा केली, त्यांना नीट समजून सांगितलं आणि त्यांनाही ते पटलं। म्हणून त्यांनी 2 महिन्याची अवधी दिलेली आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या 2 महिन्यात आम्ही तो डाटा सगळा जमा करू शकू आणि आरक्षण नीट व्यवस्थित करू शकू। मागच्या वेळी ज्यावेळी मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेलं होतं त्यावेळी न्यायमूर्ती MG गायकवाड हे हायकोर्टामध्ये होते आणि त्यांचा एक महत्त्वाची भूमिका या सगळ्यामध्ये होती। त्यामुळे त्यांचा शिष्टमंडळामध्ये असल्यामुळं बराचसा फायदा झाला का, की काय अडचणी येऊ शकतात, सुप्रीम कोर्टामध्ये कुठल्या बाबी आधार ठरू शकतात किंवा येत्या काळामध्ये कशा पद्धतीनं पावलं उचलली पाहिजेत, म्हणून शिष्टमंडळाला यश आलं? 100% गायकवाड साहेबांनी त्यांना ज्या पद्धतीने समजवलं आणि त्यांनी सांगितलं की काय अडचणी येऊ शकतात आणि त्या जर अडचणी आपल्याला दूर करायच्या असतील तर आपल्याला वेळ लागेल आणि त्यांनाही ते पटलं। माननीय जरांगे पाटील साहेबांना ते पटलं आणि म्हणूनच त्यांनी मनोज जरांगेंनी सांगितलं की ठीक आहे, मी 2 महिन्याचा वेळ देतो। 2 महिन्याचा हा वेळ आहे, मात्र कुणबीचं जे सरसकट प्रमाणपत्राची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली होती त्याला तेवढा वेळ पुरेसा आहे का, किंवा महाराष्ट्रातले सगळा अहवाल जो जमा करायचा आहे किंवा जो डेटा तयार करायचा आहे तो 2 महिन्याच्या कालावधीमध्ये पूर्ण होणं शक्य आहे का? कसं आहे की आता त्यांनी 2 महिन्याचा वेळ दिलाय, नक्कीच आम्ही सरकार म्हणून हा सगळा डाटा जास्तीत जास्त मॅनफोर्स लावून तो जमा करायचा पूर्णपणे प्रयत्न करू आणि लवकरात लवकर या विषयाला निर्णय प्रक्रियेला आम्ही आणायचा प्रयत्न करू। कारण की कसं आहे की जोपर्यंत आपण टेक्निकली या सगळ्या गोष्टी पूर्ण करणार नाही आणि जर आरक्षण दिलं तर परत कोर्टामध्ये टिकणार नाही, म्हणून या सगळ्या गोष्टी कंप्लीट करणं गरजेचं आहे आणि तेच काल गायकवाड साहेबांनी आणि सुक्रे साहेबांनी मनोज जरांगे पाटलांना समजवलं आणि त्यांना ते पटलंही की यस, हे आपण एवढा वेळ दिला पाहिजे हे सगळं जमा करण्याकरता। जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीबरोबरच दुसरी एक महत्त्वाची मागणी होती, ती म्हणजे या आंदोलनाच्या काळामध्ये मराठा तरुणांवरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावे। मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिलेल्या होत्या की जाळपोळ किंवा तोडफोड जी करणारे आरोपी आहेत त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील आणि तसे गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत। तर त्या संदर्भात सरकारनं काही विचार केलेला आहे का आणि येत्या काळामध्ये कशा पद्धतीने त्यावरती उपाययोजना करणार? जो जालन्यामध्ये जी दगडफेक झाली होती आणि लाठीचार्जच्या वेळेस जो काही झाला होता त्यावेळेस जे काही गुन्हे दाखल केले होते ते परत घ्यायचा निर्णय घेतलेला आहे। त्या पद्धतीने काल SP-नी पण तिकडे
जरांगे पाटलांना शब्द दिला की आम्ही ते ऑलरेडी प्रोसेस सुरू केले आणि लवकरात लवकर ते सगळे गुन्हे परत घेतले जातील. एकमेकांच्या विरुद्ध जे काउंटर कंप्लेंट करून जे गुन्हे दाखल झाले होते ते सगळे परत घेतले जातील. बाकी जे आता या मागच्या 2 दिवसात जे काही आक्रमक हल्ले झाले किंवा काय झाले त्याचा अहवाल कोणीतरी आता मुंबईहून आयजींना त्याच्यावर रिपोर्ट केलेलं आहे. ते पूर्ण अहवाल आल्यावर त्याच्यातलं गंभीरता काय आणि जे कोणी असतील त्याच्यात काय करायचं तो अजून ठरलेला नाही, पण त्याच्यावरही नक्कीच मुख्यमंत्री साहेब तोडगा काढतील. सरकारच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर जरांगे पाटलांनी आंदोलन स्थगित केलं आणि त्यानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या लिव्हरला आणि किडन्यांना सूज आल्याचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. तर सरकार त्यांच्या उपचाराची कशा पद्धतीने येत्या काळात काळजी घेणार आहे? त्यांची मागच्या वेळेसही त्यांना छत्रपती संभाजीनगरमधल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं होतं. पूर्ण काळजी त्यांची घेतली होती. ती सरकारने सगळा तो त्या हॉस्पिटलमध्ये जी काय व्यवस्था लागते ती सरकारने त्याची काळजी घेतली होती आणि यापुढेही त्यांना कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट लागली तर त्याची सरकार पूर्णपणे काळजी करेल. गरज पडली उद्या छत्रपती संभाजीनगरच्या ऐवजी त्यांना वाटलं की आपल्याला मुंबईला शिफ्ट करायचं तर आम्ही मुंबईलाही त्यांना एअर ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट करू. एक शेवटचा प्रश्न, जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करताना 24 डिसेंबरपर्यंत मी वेळ देतोय असा उल्लेख केलेला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी जानेवारीच्या 1 तारखेचा उल्लेख केला. तर हा तारखांचा गोंधळ नेमका काय? 2 महिन्याचा वेळ देतो म्हणून त्यांनी म्हटलं होतं. 2 महिने काल होती 1 तारीख, तर पुढची 2 महिने म्हणजे 1 जानेवारी किंवा 2 जानेवारी होते. काल 2 तारीख होती ना, तर 2 महिने म्हणजे 2. आता त्यांचं कन्फ्युजन असेल डेटचं, पण ते काय म्हणजे 2 महिन्याचा वेळ स्वतः जरांगे पाटलांनी म्हणले. त्यांनी त्यांच्या भाषणातही म्हणले की मी 2 महिन्याची वेळ देतोय. ती 2 महिन्याची वेळ ते एखाद वेळेस डेटचं त्यांच्या हातून कन्फ्युजन झालं असेल, पण 2 महिन्याचा वेळ देतो असं त्यांनी काल स्पष्ट म्हटलेलं आणि आम्ही त्याच्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. कारण की येणारी दिवाळी ही महाराष्ट्राच्या सर्व लोकांची नाही तर सगळेजण थोडे टेन्शनमध्ये होते, पण ती चांगली आनंदाची जाईल एवढंच. त्याच्याबद्दल जरांगे पाटलांचे आम्ही आभारी आहोत. अहवाल बनवण्यासाठी सरकार तत्परतेने कारवाई करून लवकरात लवकर अहवाल बनवण्याचं कसं काम करणार आहे? काल ठरल्याप्रमाणे जास्त एजन्सीज हे करून त्यांना सगळ्यांना कामाला लावून लवकरात लवकर जो डाटा पाहिजे तो सगळा जमा केला जाईल. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते मंत्री महोदय अतुल सावेजी. आणि सरकार तातडीनं तो अहवाल तयार करेल आणि त्यावरती काम करेल आणि येत्या काळामध्ये 2 महिन्यामध्ये हा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवता येईल त्यासाठी सरकार सकारात्मकतेनं पावलं उचलतील. मात्र जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्यासाठी त्यांनी सरकारतर्फे आभार सुद्धा मानलेले आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये 2 महिन्यात हा आरक्षणाचा तिढा सोडवण्यामध्ये सरकारला यश येतं का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.